सकाळचे ना 6:30 वाजलेले आहेत आणि आपली इथे खीर जी आहे गव्हाची ती शिजून तयार आहे. तर आता ह्याच्यामध्ये फक्त मसाला टाकायचा, गूळ वगैरे टाकायचा बाकी आहे. त्याचबरोबर इकडे डाळ लावली शिजायला कुकरला आणि इथे आपल्या गौऱ्या तयार आहेत सगळ्या. तर आता फक्त फराळाचं ठेवायचं आहे समोर. हॅलो, नमस्कार सर्वांना. ठरवलं तर खूप काही होतं, खूप जास्त व्हिडिओ बनवायचे वगैरे, पण इकडे येऊन प्रत्यक्षात तसं काही जास्त होऊ शकलं नाही. कारण व्हिडिओ शूट करायला भरपूर प्रॉब्लेम येत आहेत. कारण स्वतः काम करायचं आणि शूट पण करायचं हे थोडंसं अवघड होत आहे. तरी पण मी होईल तितकं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मदतीला वगैरे शूटला दुसरं कोणीच नसल्यामुळे, आणि जितकं शूट केलेलं आहे ते सुद्धा नेटवर्क प्रॉब्लेममुळे, इंटरनेट प्रॉब्लेममुळे मला व्हिडिओज टाकता येत नाही आहेत. तर आज हा गौराईचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे सगळं गौराईचं डेकोरेशन हे मला नक्की सांगा. आणि ह्याची पूर्वतयारी किंवा गौरी आगमनाचा व्हिडिओ वगैरे आता मी बॅक टू होम गेल्यानंतर टाकणार आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओ थोडे लेट पाहायला मिळतील, त्याबद्दल सॉरी. आणि म्हटलं आज गौरी पूजन वगैरे झालेलं आहे, तर हे आजच्या आज बघायला छान वाटतं म्हणून आज हा छोटासा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर कसं वाटतं तुम्हाला हे माझं डेकोरेशन, त्याचबरोबर आमच्याकडे नाही आता पुढे तुम्ही बघा सवाष्णी पूजन असतं आणि जेवणसुद्धा असतं, तर ते चालू आहे. हिला बोललेली मग दोघी मिळून हिला माहित नाही काय नाही म्हणून सवासीनं हलके खाली बसलेल्या उभाच आहे पण नाही खालीच बाबनाच्या खालीच आहे ते जमिनीवरच ना. हा पण त्याचे गिड्डे असतात बरेच बसते मी. हा गिड्डे लई तर एकच असते खाली गुडघ छत पाय पाशा उंच केला करून केला छत दिदे ग बसतो करून घेतलंय काय छत त्याने कुठं पाय ओढलं तर फिटिंगच्या त्याला लोळालोळी केलाय माहित नाही किती चिकट आहे ते पोरगं. किती वाजता आलाय का आता? कालच आलाय त्याला घेतले बोलून कालच. त्याने काय केलंय तू पॅन्ट पॅन्ट